मित्रांनो, पवित्रा ग्लोबल ट्रेनिंग हबच्या वतीने इंडिपेंडन्स डेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। नक्कीच आज सकाळी उठल्या उठल्या देशभक्तीची गाणी कानावरती पडली असती। आपणही खूप चांगल्या आपले फोटोज इमेजेस काढून स्टेटसला अपडेट केले असते। पण ह्या सगळ्यांमध्ये आज एक स्पेशल गोष्ट मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि ते म्हणजे आपल्या भारत मातेचं पत्र। आज तेच पत्र मी तुम्हाला इथे वाचून दाखवणार आहे की भारत माता आपल्या नागरिकांशी काय बोलू इच्छिते। प्रिय माझ्या भारत भूमीच्या लेकरांनो, आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तुम्हाला हे पत्र लिहित असताना माझं मन अभिमानाने भरून येत आहे। कारण तुमच्या श्वासात माझी माती आहे, तुमच्या रक्तामध्ये वीरांची शौर्यगाथा आहे आणि तुमच्या स्वप्नांमध्ये माझ्या उज्ज्वल भविष्याची आशा आहे। कधी काळी माझ्या स्वातंत्र्यासाठी असंख्य वीरांनी हसत हसत आपल्या प्राणांची आहुती दिली। त्यांच्या त्यागामुळे तुम्हाला स्वातंत्र्याची पहाट पाहता आली। त्यांनी फक्त माझ्यासाठीच नाही तर पुढच्या पिढींसाठी सुद्धा एक स्वतंत्र भारत घडविण्यासाठी संघर्ष केला। आज मी तुम्हाला एकच प्रश्न विचारू इच्छिते, ज्या स्वातंत्र्यासाठी माझ्या वीरांनी बलिदान दिले त्या स्वातंत्र्याची किंमत तुम्ही ओळखता का? माझ्या लेकरांनो, देशप्रेम म्हणजे केवळ 15 ऑगस्टला तिरंगा फडकवणं नाही। देशप्रेम म्हणजे रस्त्यावरती कचरा न टाकणं, प्रामाणिकपणे काम करणं, नियमांचे पालन करणं, निसर्गाचे संरक्षण करणं, स्त्रियांचा सन्मान करणं आणि गरजू माणसांना मदतीचा हात देणं। मला असा भारत पाहायचा आहे जिथे धर्म वेगळे असले तरी माणुसकी एक असेल, जिथे भाषा वेगळ्या असल्या तरी मन एक असतील, विचार वेगळे असतील तरी देशासाठी अभिमान हा एक असेल। माझ्या लेकरांनो, माझ्याकडे तुमच्यासाठी संपत्तीची मागणी नाही, पण मला तुमच्याकडून एकता, प्रामाणिकता, संस्कार आणि जबाबदारी हवी आहे। माझ्या लेकरांनो, माझं स्वातंत्र्य जपा, माझी माती जपा, माणूस म्हणून जगा, कारण तुम्ही माझं वर्तमान आहात आणि तुम्हीच माझं भविष्य आहात। तुमच्या प्रत्येक यशामध्ये माझा अभिमान आहे, म्हणूनच तुमच्या चांगल्या कृतीत मला खूप समाधान आहे। सो तुमचीच भारत भूमी। जय हिंद।